डोंगरताल परिसरातील 72 वर्षीय गीताबाई ताराचंद नागोसे यांचा 4 दिवसाचा बेपत्ता प्रवास सुखरूप संपला असला तरी वन विभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा तीव्र रोष व्यक्त होत आहे। वाघांच्या दहशतीने ग्रासलेल्या जंगलात गावकऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शोधकार्य केले, पण वन विभाग मात्र पूर्णपणे अनुपस्थित असल्याचे स्पष्ट दिसले। पंचाळा येथील रहिवासी असलेल्या गीताबाई नागोसे या डोंगरताल येथे मुलीकडे पाहुण्या म्हणून आल्या होत्या। शनिवारी दिनांक 6 दुपारी त्या अचानक बेपत्ता झाल्या। सलग 3 दिवस शोध घेतल्यानंतर चौथ्या दिवशी गावातील युवकांनी त्यांना वाघाच्या वावराच्या मध्यभागी डोंगरतालापासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर बेशुद्ध अवस्थेत शोधून काढले। याच परिसरात मागील काही महिन्यात 2 जणांना वाघाने ठार केले होते। गावातील 20-25 युवकांनी रात्री दिवस जंगलात शोध मोहीम राबविली, परंतु वन विभागाने फक्त जंगलातील रस्त्यावर शोधासाठी सहभाग घेतला, मात्र जंगलात कोणतीही मदत उपलब्ध करून दिली अशी ग्रामस्थांची तक्रार आहे। गावकऱ्यांचे म्हणणे आहे की येत्या 4 दिवसात वन विभागाचा एकही अधिकारी प्रत्यक्ष जंगलात आला नाही। वाघाचा वावर माहीत असूनही गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून शोधकार्य करावे लागले। देवतारी त्याला कोण मारी, पण वन विभागाचा आधार नाही। धोकादायक जंगलात 4 दिवस अन्न पाण्याविना राहूनही गीताबाईचा जीव वाचला ही दिलासा देणारी घटना, पण ग्रामस्थांचे म्हणणे स्पष्ट, जर आम्ही शोध घेतला नसता तर त्यांचे काय झाले असते। वन विभागाविरोधात तीव्र नाराजी, ग्रामीण भागात असुरक्षिततेची भावना वाढली आहे। गीताबाईच्या शोधकार्यादरम्यान वन विभागाकडून पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे ग्रामस्थ आता संतप्त आहेत। स्थानिक नागरिकांचा आरोप की वाघांच्या घटनांनंतरही विभागाकडून कोणतीही प्रतिबंधात्मक पावले नाहीत। ग्रामस्थांनी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, शोध पथक तत्पर ठेवावे आणि वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। गीताबाई नागोसे राहणार पंचाळा, हिची मुलगी डोंगरताल इथं दिली। ते मुलीच्या घरी 3-4 महिने अगोदरपासून इथे राहतो। अचानक तिची प्रकृती म्हणजे माइंडच्या मुळे ते तड्याकडे निघून गेली आणि तिला तड्याची रस्ता डोंगरतालची समजून ते जंगलाच्या वाटेने निघून गेली। निघाल्यानंतर संध्याकाळी गावात बातमी पसरल्यावर आम्ही फाईट अधिकाऱ्यांना कळवलं असता रात्री 8 वाजता दरम्यान आम्ही हिंडलो, पण रात्र असल्यामुळे आम्ही रस्त्याने हिंडलो आणि संध्याकाळी म्हणजे येऊन गेलो, काही पता लागला नाही। दुसऱ्या दिवशी फॉरेस्टला आम्ही रिक्वेस्ट केलं की आम्ही आणि फॉरेस्टचे लोक मिळून आम्ही पायी हिंडू, कारण फॉरेस्टवाल्याच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचं म्हणणं होतं की आम्ही तुम्हाला हिंडू देत नाही, तुम्हाला हिंडायचं आहे तर गाडीमध्ये हिंडणं शक्य नव्हतं, पायदळ हिंडणं ते शक्य होतं। काल फॉरेस्टची टीम आली, गावच्या 10-15 लोकांना नेलं आणि गाडीनं घुमवलं। आम्ही म्हटलं की जिथं गाडी जात नाही तिथं आम्हाला पाहायचं आहे, पण ते शक्य नव्हतं। त्यांनी म्हटलं की आम्ही हिंडतो। ते लोक पायी हिंडले, पण ते ज्या रस्त्याने ते होती त्या दिशेने नाही हिंडले, त्या दिशेने आम्हाला पाहायचं होतं। तर पुन्हा आम्ही घरी येऊन गेलो। नंतर गावच्या लोकांनी चर्चा केली की आपल्याला फॉरेस्टवाल्याला न सांगता, कोणाला सांगता आम्हाला जा। तर 10-15 लोक आम्हाला जिथं पाहायचं होतं त्या दिशेनं पाहिले असता आम्हाला कोडमध्ये ती बुद्धी आढळली। आम्ही न्यूज एक्सप्रेस करिता पंकज चौधरी, रामटेक।